हा कैदी कमी फिलॉसॉफर जास्त वाटतोय. काय जावई मिळाला तुम्हाला, एक नंबर जावई मिळाला. वा वा. पण हा माझा जावई नायक आहे ना वाचाऱ्यानो. अहो मग तुम्ही बोलू नका ना. तुम्ही बोलायला लागले म्हणून हे सगळे बोलायला लागलेत. तुम्ही बोललेच नाही तर हे काय बोलणार आहेत. याला बरोबर बोललास न चुकता. कुठेही फंबल टाकला नाहीये. किती शिक्षा संपली. ताबडतोब तिकीट घे तुझा. हे घे चल पटकन. पैसे राहू दे, पैसे नाही जरी चालतील. वा मी शांत बस. ऐका ना, काय झालं. त्या कैद्याची भाषा ऐकलीत ना. एवढं चांगलं बोलणारा माणूस गुन्हा कसं काय करू शकतो. जावई सगळे चांगलेच असतात. जेवढी मस्ती आहे ना ती सगळी सासऱ्यांच्या अंगात असते. सगळं नाही, सगळं नाही. सगळे 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 त्यातले मी लिहून देतो. हे बारकं संत्र उभा आहे ना, यानंच काहीतरी घोळ घातला असेल. यानंच घोळ घातला असेल. तो बिचारा चांगला आहे. त्याने सगळे यांची पापा स्वतःच्या अंगावर घेतलेत. लिहून घे बघ कसा दिसतो श्यामळू. पण यांच्याकडे बघून वाटतंय हा तसं. यांच्या चेहऱ्याकडे बघून मला मगाशीच वाटलं होतं की यांनीच काहीतरी केलं असणार म्हणून. चेहरा बघून असं वाटतंय ना आत्ताच कोणाच्या तरी कोंबड्या चोरून आणलेलं दिसतंय. काय झालंय. कोंबड्या चोर आहे मी. माझ्या चेहऱ्यावर कोंबड्या चोर दिसतो तुम्हाला. हे गप. आवाज नाही चढवायचा. गप. अजिबात नाही बोलायचा. तुझा जावई ऐकून घ्याल, मी नाही ऐकून घेणार. पण वत्सरून हा माझा जावई नायक आहे ना. खाली उतरवी ना. अरे पण हा माझा आवाज बांध. तुझा जावई गुन्हेगार आहे ना, मग आमच्या कशाला वरटतोस. ओ हवालदार साहेब, अहो तुम्ही तरी सांगा ना ह्याचा माझा काय संबंध आहे काय. काय झालं. अरे तुम्ही सांगा ना ह्याचा माझा काय संबंध आहे काय. नाही नाही, मी काहीच बोलणार नाही. मागच्या वेळेस मी असंच एका कायद्याच्या बाजूने बोललो. त्याच्या नातेवाईकांनी ती साक्ष म्हणून वापरलं. तिकीट बोला. तिकीट. तिकीट. उतर खाली. उतर. अरे बस मध्ये तुला अधून मधून चढवून घेतो तर असं विरोध करशील. MSG मंदिराच्या इथं काकडे विकताना जो अडकला होता तोच ना रे तू. अरे जवळच्या टप्प्यावरचा प्रवासी तू. तिकीट बोलेपर्यंत तो स्टॉप येतोय आणि विरोध करतोस. तुला एकच शिक्षा. हे सगळं संपेपर्यंत एक शब्द पण बोलायचा नाही. वासाड्या लई मारीन तुला सांगतोय. हा उतरताना तिकीट घे. तिकीट. तिकीट. एक बने नगर द्या. वासाड्याचं स्वप्न बघा काय इथं. बने नगर. अरे एकाच्या नावाची साल काय झाली. सगळ्यांना डोहायला लागलेले आहेत नाही. बने नगर. उकटाकी पैसे देऊ. ए पैसे दे. पैसे दे. तिकीट. ठीक आहे. सॉरी. तिकीट दे. घेतलंय. वा. तिकीट अजून. ए भाऊ तिकीट घेतलंयस काय. मगाशीच घेतले मी. नाही ना. बर बर. तिकीट. हवंय. या या या. अरे बापरे असं आहे. एक मिनिट. हा. या या. हॅलो हॅलो. वर करा ना. हा काय अजून? बरं, बरं. बस. हॅलो. हो हो हो. अवरे हाई कशाला करे. हॅलो हॅलो. थँक्यू. अरे एवढे काय पाणी तर पाडलं. थँक्यू काय. आज माझ्या बायकोनी खायला काय दिले प्रवासात. केलं केलं. प्रवासात हलकं फुलकं खायचं. हवंय. हा. घ्या घ्या. बायकोने दिले माझी. घ्या घ्या. काय हे? अरे बापरे, म्हणजे सोलून द्यायला लागेल तुम्हाला. तर हॅलो हॅलो. केवढी काही करशील. किती दिवसाचा उपाय साहेब आला. हा हा हा. अरे हो आता काय सार खाशील सगळे. बापरे. हो. हं? हा तुमचा कोण लागतो काका. हा कोण लागतो कोण तुमचा. जेलमध्ये चाललाय. काय केलं त्याने
सांगा ना कोण लागतो तुमचा काका? हो तुम्हाला विचारतो काका कोण लागतो तुमचा तो? अरे माझा जावई लागतो, तुला काय करायचं वाचार का पत्ता तिकडे? हो बरोबर आहे, सासरा म्हणून एवढं केलंच पाहिजे ना. मानला या माणसाला पण, जावायला एवढं हातकड्या घातल्यात पण माणूस त्याची काय सेवा करतोय. मानला. चेते आता कुठे एसटी मध्ये जावं तिकडं. बरी आहेस काय? बरी आहे. हाक मारल्यावर रूड मध्ये कशी येतेस तू? जनरल बोलायचं तिकडे बघ ना. हो बघ. जावई गुन्हा करून जेलमध्ये चाललाय तरी सासरा त्याच्या सोबत आहे. नाही तर माझा सासरा 4 फणस मागितले तर बांधावरनं ढकलून दिलं मला. हो. नाहीतर काय, एवढे फणस घेऊन कुठे जाणार आहे तो? खरंच त्याला उड्या फणसावर बसवलं पाहिजे आणि ढकलला पाहिजे. माझ्या बाबांना बोलायची काय गरज नाही हा. बोलण्यासारखेच आहेत ते. गप्प. पण मुळात हम्म. कैदी आहे ना तो, त्याला जावई कशाला करून घ्यायचा? अरे वचारे तू माझा जावई नाहीच आहे. त्याने पाणी मागितलं, केलं मागितलं म्हणून मी दिलंय. काय बोलताय काका? आता मला मगाशी बोलला तो तुमचा जावई आहे म्हणून, आता बोलता नाही. अरे वचारे तू 1000 चौकशा करतोस ना म्हणून मी उत्तर दिलं. तुम्ही सगळे शांत बसा आणि फायनल काय सांगतो ती नीट ऐका. हा माझा जावई नाही, मी ह्याचा सासरा नाही. किल्ले जावई गुन्हेगार आहे ना, त्याच्यामुळे नातं लपवतोय हा माणूस की राहिलेलीच नाही आजकालच्या. नाही काय आहे, आपला माणूस किती चुकला ना तरी तो आपला माणूस असतो हे विसरायचं नसते. हा. नाही नाही, बरं ह्या माणसाला चुकीचं आहे पण. हा, पण यांनी कधीतरी त्यांना आवाज दिला असेल ना की जावे बाबू चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, विचारलं असेल ना. नाही चुकीचं आहे. आता जावई गुन्हेगार आहे, मग अशाशी सोयरी जुलवायची कशाला? कशाला जुलवायची मला सांग ना. या माणसाला अक्कल नको या माणसाला. काय छान आवाज साड्या, तू कशाला माझी अक्कल काढतो साहेब? आणि मी माझ्या पोरीचं लग्न एका चांगल्या मुलाबरोबर केलंय, तो भला माणूस आहे. अरे तू तरी सांग ना वाचाऱ्या, आपले काय संबंध आहेत का नाही ते सांग ना त्यांना. मामा, संबंध नाकारायला गेला तर ह्या जगात कोणीच कुणाचं नाहीये. पण त्यांनी जोडलेल्या ऋणानुबंधाचं काय अरे करायचं? कुठला बंद चाललाय तुझा वाचाड्या? काय ते आहेस तू, काय त्यासारखं बोलताय? कैद्यासारखं बोल, असं बोल तसं बोल. त्यांनी तोंड दिलं, त्यांनी भाषा दिली, आपण फक्त बोलायची. आपण फक्त माध्यम आहोत. करता करविता फक्त तो आहे. ए, हा कैदी कमी फिलॉसॉफर जास्त वाटतोय. हो. काय जावई मिळाला तुम्हाला? एक नंबर जावई मिळाला. वा वा. अरे पण हा माझा जावई नाहीच आहे ना वाचाऱ्यानो. अहो मग तुम्ही बोलू नका ना. तुम्ही बोलायला लागले म्हणून हे सगळे बोलायला लागलेत. तुम्ही बोललेच नाही तर हे काय बोलणार आहेत? याला बरोबर बोललास न चुकता. कुठेही फंबल टाकला नाहीये. तुझी शिक्षा संपली, ताबडतोब तिकीट घे तुझा. हे घे, चल पटकन. पैसे राहू दे, पैसे नाही झाले तर चालतील. वा मी शांत बस. ऐका ना, काय झालं? त्या कैद्याची भाषा ऐकलीत ना? हम्म. एवढं चांगलं बोलणारा माणूस गुन्हा कसा काय करू शकतो? जावई सगळे चांगलेच असतात. जेवढी मस्ती आहे ना ती सगळी सासऱ्यांच्या अंगात असते. सगळ्या नाही, सगळ्या नाही. सगळे 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 सगळेच त्यातले. मी लिहून देतो. हे बारकं संत्र उभा आहे ना, यानंच काहीतरी घोळ घातला असेल. तो बिचारा चांगला आहे, त्याने सगळे यांची पापा स्वतःच्या अंगावर घेतलेत. लिहून घे. बघ कसा दिसतो, श्यामळू. पण यांच्याकडे बघून वाटतंय हा तसं. हम्म. यांच्या चेहऱ्याकडे बघून मला मगाशीच वाटलं होतं की यांनीच काहीतरी केलं असणार म्हणून. चेहरा बघून असं वाटतंय ना आत्ताच कोणाच्या तरी कोंबड्या चोरून आणलेल्या दिसत आहे. काय झालंय? कोंबड्या चोर आहे मी? माझ्या चेहऱ्यावर कोंबड्या चोर दिसतो तुम्हाला? हे गप! आवाज नाही चढवायचा. गप! अजिबात नाही बोलायचा. तुझा जावई ऐकून घ्याल, मी नाही ऐकून घेणार. पण वत्सरून हा माझा जावई नाहीच आहे ना. खाली उतरवी ना. अरे पण हे माझा- आवाज बांध. तुझा जावई गुन्हेगार आहे ना, मग आमच्या कशाला वराटतोस? ओ हवालदार साहेब, अहो तुम्ही तरी सांगा ना ह्याचा माझा काय संबंध आहे काय? काय झालं? अरे तुम्ही सांगा ना ह्याचा माझा काय संबंध आहे काय? नाही नाही, मी काहीच बोलणार नाही. मागच्या वेळेस मी असंच एका कायद्याच्या बाजूने बोललो, त्याच्या नातेवाईकांनी ती साक्ष म्हणून वापरलं. जे काय तासलाय साहेबांनी मला, तो कैदी सुटला बियाना. मी काय बोलणार नाही. आता हे बघा, हे तो तुम्ही तुमचं काय असेल तुमचं तुम्ही बघून घ्या तिकडे. सासरा जावाय मला काय सांगू नका. या
घ्या, पोलीस पण यांना नातेवाईक समजतात आणि तुम्ही नाकारताय. जावेला काय माणूस आहेस रे, जावेला नाकारतोय. हे तर नाहीच आहे माझं जावयाला, सांगितलं कळत रे तुम्हाला. स्वार्थी माणूस आहे, एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. खरं तर बेड्या ना ह्याच्या हातात पाहिजेत. आणि काय हो हे बघा बाजूला होतं ना, सासऱ्याचा गुन्हा अंगावर घेतलाय. चेहरा बघा, देव माणूस. अरे अशा माणसाचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. नाहीतर काय? अरे पण तो माझा- अरे पण तो काय गबस, एक शब्द बोल नकोस. काहीतरी काय हा माझा जावयच नाही यार, दुसरं लग्न झालेलं आहे ऑलरेडी. काका हे घ्या कार्ड घ्या. माझा मित्र वकील आहे. जावयाची जर केस लढायची असेल ना याला फोन करा. एक नंबर वकील आहे, तुम्ही जिंकणार वन साइड. ऐका आत्ताच फोन करा, तो वकील लय भारी माणूस आहे. अरे पर वसाऱ्यानो हा माझा जावयच नाही आहे, तर मी ह्याच्यासाठी का केस लढू? अरे काय- अरे वसाऱ्या तू तरी सांग ना, ह्यांना आपले काही संबंध नाहीत ते. मामा, त्यांनी जोडलेल्या ऋणानुबंधांचं आपण काय अरे करायचं? कुठला ऋणानो बंधू वसाऱ्या, तुझं चाललंय ऋणानो बंधू त्यातला. अरे ह्याने केलं मागितलं, ह्याने पाहिजे म्हणून दिलं ना. एक माणूस की म्हणून मी ह्याला पाणी पाजलं. खरं तर माणुसकीचाच गला दाबला पाहिजे. बाबा फुड काय तुझा काय बोललास तू आता काय बोललास माणुसकीचा गला दाबला पाहिजे. त्या गाला दाबीन सासरा आहेस ना असा वागशील त्याच्याबरोबर हा मी तसाच वागणार, कारण हा माझा जावई नाही आहे. माझा जावई दुसरा आहे. महाका पहिला जावं अरे हा नायच आहे, तो वेगळा आहे, हा वेगळा आहे ना. कळलं कसं नाही तुम्हाला? महा दुसरा जावं अरे हा माझा जावईच नाही आहे. माझी मस्ती माझं चुकलं, मी ह्याला पाणी दिलं. ती म्हणतात ना म्हण आहे, केल्याने होत आहे रे, केलं कुणाला दिलंच नाही पाहिजे. माझा प्रवास इथं संपला.